कर्मण्यवाधिकारस्ते हा श्लोक रोज जपणारा सिटीजन सोल्जर तयार झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सिटीजन सोल्जरची व्यक्ती तयार झाली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये धैर्य आणि हिंमत, शौर्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले आहेत. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी या महाराष्ट्रातील समाजाला एक धार्मिक वळण लावलेलं आहे, व्यक्ती विकासाचं वळण लावलेलं आहे. त्यामुळे सिटीजन सोल्जर हा जोडावे धन उत्तम व्यवहारे या श्लोकाप्रमाणे जीवन जगणारा व्यक्ती आहे. त्याची संख्या अमाप आहे. 13 करोड जनतेपैकी कमीत कमी 10 करोड जनता या दोन्ही महान व्यक्तींच्या विचारधारेवर तयार झालेली आहे आणि ते सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे. आता यांना डिस्टर्ब करणारी जी संस्था आहे, या सिटीजन सोल्जर या सोसायटीला डिस्टर्ब करणारी जी संस्था आहे ती राजकारण आहे. राजकारणामध्ये बेहिशेबी मालमत्ता, काळा पैसा याची चढाओढ लागली आहे. बेहिशेबी मालमत्ता कमवून सुद्धा ते धाकात आहेत, अंडर प्रेशर आहेत, कायद्याच्या कचाट्यात येतात. कायद्याच्या कचाट्यातून त्यांना कशी तरी मुक्तता करण्यासाठी धडपड करावं लागते. पोलीस आहेत, कोर्ट कचेरी आहे, ईडी आहे, CBI आहे. ह्या सर्वांच्या धाकामध्ये तो समाज आहे जो राजकारणात भाग घेतो. ते बॉटमपासून ते टॉपपर्यंत, ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिका, नगरपालिका या सर्वांमध्ये काम करणारे सर्व हे सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर असत नाहीत. सिटीजन सोल्जरांचा एक बौद्धिक पातळी आहे, क्रांतिकारक बौद्धिक पातळी आहे. सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने या आत्ताच्या युगामध्ये तयार केलेली सोसायटी आहे. सैनिक समाज पार्टी म्हणते की हर घर सैनिक, हर जन सैनिक. त्यामुळे प्रत्येकाने सैनिक समाज पार्टीमध्ये आलेले आहेत आणि येत आहेत. आता यांना डिस्टर्ब करणारे, या सामान्य समाजाला डिस्टर्ब करणारा जो राजकारण ही एक संस्था आहे, तिला बंद करायचं आहे, तिच्यावर अतिक्रमण करायचं आहे, तिच्यावर ताबा मिळवायचा आहे. म्हणून सिटीजन सोल्जर हा व्यक्तिशः तयार झालेला आहे आणि तो तयार झालेला व्यक्ती सैनिक समाज पार्टी संघटनेत आलेला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीची जी वाटचाल आहे ती अतिशय योग्य आहे, आंदोलन विरहित आहे, भ्रष्टाचार विरहित आहे, घराणेशाही विरहित आहे. कोणताही व्यक्ती प्रतिभावान, कॅपेबल सैनिक समाज पार्टीचा सिटीजन सोल्जर हा सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत जोडलेला आहे. महिला असो किंवा पुरुष असो, जसे आमचे काही अरुण कदम साहेब आहेत, तुकाराम डफळ आहेत, विजयाताई काचावर आहेत आणि आम्ही पहिले ईश्वर मोरे साहेब आहेत. अशा व्यक्तींनी या सैनिक समाज पार्टीची महाराष्ट्रातील जडणघडण अतिशय योग्य आणि सज्जनाची केली आहे. म्हणून आम्ही स्वाभिमानाने सतत सज्जन शब्द वापरतो. तो सिटीजन सोल्जर तयार झालेला आहे. त्यामुळे राजकारणातील कितीही आरडाओरडा करू द्या, कितीही गाजावाजा करू द्या, परंतु सिटीजन सोल्जरचा उमेदवार, सिटीजन सोल्जरचा मतदार यांचं डायरेक्ट कनेक्शन झालेलं आहे. त्यामुळे आमचा हा सैनिक समाज पार्टीचा जो महाराष्ट्रातील नारा आहे, बौद्धिक नारा आहे, प्रत्येक व्यक्ती त्याला जोडत गेलेला आहे. आणि या सैनिक समाज पार्टीचा उमेदवार आरडाओरडा न करता, बॅनरबाजी न करता, आंदोलन न करता, कोणालाही आम समाजाला वेठीस न धरता सैनिक समाज पार्टीचा सिटीजन सोल्जर हा सत्तेमध्ये जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो थेट मतदारांच्या आधाराने निवडून जाणार आहे. मतदार त्यांना गुप्तपणे मतदान करणार आहे. त्यामुळे सिटीजन सोल्जरचा हा
जो व्यक्ती आहे, सिटिझन सोल्जर आहे, तो मतदार आहे, उमेदवार आहे, तोच आमदार होणार आहे, तोच मंत्री होणार आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि तुकाराम महाराजांच्या सल्ल्याचं राज्य नक्की येणार आहे. कारण या दोन व्यक्तीच्या विचारधारेवर नंतरचा जो समाज चालला, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले आंबेडकर हे स्लोगन म्हणतो आपण, तो सर्व समाज सैनिक समाज पार्टीमध्ये आलेला आहे. सैनिक समाज पार्टीचा सिटिझन सोल्जर झालेला आहे. आता तोच मतदार आणि उमेदवार होणार आहे. त्यामुळं सर्व सिटिझन सोल्जरांचे, महाराष्ट्रातील 13 करोड जनतेपैकी हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येकाचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो. हर हर महादेव.